इतके छान झालेत ना नानकेट बघ, एकदम कडला आहे ना, त्याच्या गोल्डन गोल्डन कलरचा आहे ना कलर आलेला आहे आता. खरंच रियालिटी मधले नानकेट. सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सगळे. अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आजचा रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे आणि आज मी मस्त हेल्दी गव्हापासून नानकेट करणार आहे. आता सगळ्यांना कळालं असेल नानकेट हे मैद्याचेच असतात मोस्टली, पण मी खूप दिवसापासून हे ट्राय केलेत आणि आत्ता पण ट्राय केलेत. सो म्हटलं की आपल्यापासून इतके आपल्याकडून एवढे छान होतात आणि फक्त 3 ते 4च गोष्टी मी त्याच्यासाठी यूज करते. आता काही गोष्टी त्यातल्या नाही आहेत तरी पण म्हटलं ठीक आहे. आणि कधीतरी असं खायची इच्छा झाली ना, मग मी बाहेरून वगैरे नाही आणत, कारण की बाहेरचे आपल्याला माहीत नसतं किती हेल्दी किती नाही आहेत, अनहेल्दी आहेत. मग त्यामुळे मग मी घरातच करते जेवढे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो आहे ना, चला मग कसं करते ना हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे शेअरच करते. पण त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक शेअर आणि कॉमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला मग वेळात वेळ न घालवता लगेच आपण स्टार्ट करूयात नानकेटच्या रेसिपीला. ना आता सगळ्यात पहिले मी ह्या वाटीचं प्रमाण घेणार आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाणानुसार 1 चमचा एवढी वाटी साखर घ्यायची आहे. मी एवढी वाटी साखर घेतली. ह्याला बारीक करून घ्यायचं पहिले तर. एकदम बारीक झाली आहे पूड. पिठी साखर थोडक्यात करायची आहे आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये ना 2 चमचे तेल टाकणार आहे मी. आता तूप नाही आहे माझ्याकडे त्यामुळं. ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. विदाऊट पाण्याचं मिक्स करायचं ह्याला. मस्त मिक्स झालंय हे बघा, विदाऊट पाणी चांगलं मिक्स झालंय हे. त्यानंतर याच्यामध्ये ह्याच वाटीच्या प्रमाणाने मैदा घेणार आहे मी. मैदा नाही, सॉरी, पहिले रवा घेणार आहे. हे बघा, एवढी वाटी रवा. त्यानंतर ह्याच वाटीने मी मैदा घेणार आहे 1 वाटी. त्यानंतर एवढी वाटी मैदा. हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ह्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय. आता मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याला चांगलं मिक्स करून घेतेय. आणि ह्याचा डो घट्ट मळताना मळा, एकदम पाणी टाकू नका, नाहीतर पूर्ण पातळ पीठ होऊन बसल. आणि ज्या वाटीने तुम्ही मेजरमेंट साखरेचं घेतलं ना, त्याच वाटीने सगळं मेजरमेंट घ्या. आणि आता बघा, इतका छान असा डो तयार झालाय. आता ह्याला 5 मिनिटं आपण रेस्टवर ठेवूयात. आणि आता आहे ना, ह्याला 5 मिनिटं रेस्टवर ठेवलेलं होतं मी. आता ह्याचे छोटे छोटे बॉल करून घेणार आहे आणि ना हे ह्याच्यामध्ये पेक करायला ठेवणार आहे. एकदम छोटे छोटे ठेवायचे एवढेच. त्याला थोडस आहे ना खालून फ्लॅट करायचंय, मीन्स असं चपटं थोडस एकदम हे करायचंय चपटं. थोडेसे लांब लांब ठेवा, नाहीतर ते फुगल्यानंतर ते एकमेकांना चिटकतील. त्यानंतर आहे ना वरतून आपण मस्त अशी बदामाने गार्निशिंग करून घेऊया त्याला. त्यानंतर ह्या पातेल्यात मी ठेवणार आहे. पहिला आहे ना त्याच्या खाली थोडंसं मीठ टाकणार आहे. त्यानंतर ही वाटी आहे, ही मी ह्याच्यासाठीच केली, इथून काळी झाली तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर ह्याच्या खाली लावणार आहे. आणि हे लो फ्लेम वरती 20 मिनिटं ठेवायचं आहे झाकून आपल्याला. सो आता आहे ना
आपण हे सगळं काही ना 20 मिनिटानंतर बघूयात कसं बेक झाले ते. सो तोवर तुम्ही बाकीची काही घरातली कामं आवरू शकता. तर मी पण आता माझी पटकन आहे ना, जो काही पसारा झाला ना तो पटकन आवरून घेते. आणि आत्ताच आहे ना मी गॅस बंद केला आहे आणि इतके छान झालेत ना नानकेट, बघताय तुम्ही. आणि एकदम कडला आहे ना त्याच्या गोल्डन गोल्डन कलरचा आहे ना कलर आलेला आहे. आता ते थंड झाल्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवतेच. सो आता हे पटकन काढून घेते आणि दुसरं मी लावते. सो आहे ना आपण हे पहिल्यांदा लावले होते. हे नानकेट एकदम मस्त तयार झालेत आणि खालून असे खरपूस खरपूस भाजलेत. सो आता आहे ना मी एक तोडून बघणार आहे आणि बघणार आहे कसे झालेत ते. वाव, लय मस्त झालेत. खरंच रियालिटी मधले नानकेट आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. असले ऑसम झालेत नानकेट, असले म्हणजे असले ना खूप मस्त झालेत. नक्की ट्राय करा. आता हे तर नाही येत घरी, नाही तर तुम्हाला ह्यांची रिॲक्शन दाखवली असती. सो आहे ना, चला कशी वाटली नानकेटची रेसिपी नक्की मला कॉमेंट करून सांगा. आवडलीच तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.